काय भानगड आहे डॉक्टर? भानगडी माणसं निर्माण करतात दयाना, निसर्ग काय. तिथून सरळसोट मैदानावरून हजारो फूट खोल दरी तुटलेला कडा जवळपास. त्याला टायगर स्लिप असं म्हणतात. म्हणजे काय, रात्रीच्या वेळी वाट धावत धावत जातात, बसतात आणि कोसळतात, म्हणून त्याला म्हणतात टायगर स्लिप. आणि तो कडा पाहायला माणसं जातात? हो, बघायला तरी नाही तर उडी मारून जीव द्यायला तरी. एवढी मारली काही वर्षापूर्वी एका सटोड्यात म्हणजे जुगारी माणसानं धंद्यात नुकसान झालं म्हणून उडी मारून जीव दिला होता. आणि सुमारे 100 वर्षापूर्वी त्यावेळच्या मराठी रंगभूमीवरच्या एका नटश्रेष्ठानं उडी मारून आत्महत्या केली होती असं म्हणतात. तुम्हाला काही ठाऊक काय? मला वाटतं नटश्रेष्ठ मास्टर रत्नकांत. एक्झॅक्टली, नटश्रेष्ठ आणि कड्यावरून उडी. अहो काय चेष्टा करताय डॉक्टर? मी सांगतो, कड्यावरून उडी मारण्याची नुसती ऍक्टिंग केली असं तर थोडा ना, पण ती आत्महत्या नव्हती. म्हणजे नसावी. कड्याकडे डबल बॅरलची दोन रोखून त्याला सुसाट पाय लावून आणि तो तसला कडा बघायला प्रफुल्लाला घेऊन जाणार आहात. प्रफुल्ला सकाळपासून पुन्हा डोक्यावर येईपर्यंत फटक फटक फटकली असते. तेव्हा सकाळपासून तुमची खलबत चालूच आहे. कसली खलबत? आम्ही फिल्म स्टोरी बद्दल चर्चा करतो. हा, ते चर्चा करीत होता. आता तरी थांबा की. आणि थांबून काय करणार? तुम्ही सतत फोन लावून बिझनेसच्या गोष्टी करता. रात्र फायली डोकं उपसून आकडे मोडतात. आणि मेंदूला तरतरी राहावी म्हणून वर दारू आहे. डोंट टॉक हॉट. तुला कळायला हवं मी या फॅक्टरीची केवढी मोठी जबाबदारी अंगावर घेतोय. 50 कोटी रुपये त्यात गुंतवायचे. त्यासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून कष्ट करणं मला भाग आहे. मग कशाला घेतली ती जबाबदारी? तेव्हा वाचून तर माझी चूल आली नव्हती. ती नसेल, पण हजारो कामगारांची चूल थंड होईल मी फॅक्टरीचा आम्हाला घेतली नाही तर. तुम्हाला दुनियेची खटखटी निसण्याची हौस आहे. मला चांगला ठाऊक आहे तुम्ही पक्के महत्वाकांक्षा आणि तुमच्या महत्वाकांक्षेमध्ये तुम्हाला बायको, घरदार सगळं तुच्छ. प्रफुल्ला, प्रफुल्ला, कशाची आवड नाही, कशातच काही कसली कोरी नाही. दिवस रात्र काम काम आणि काम, आणि ते करता यावं म्हणून All right. I accept. मी असा होतो, असा आहे आणि असाच राहणार आहे. मग खुशाल राहा. पण मलाही माझी काही पर्सनॅलिटी आहे, माझ्या काही आवडीनिवडी आहे. मी बायको आहे, तुमची बडी नव्हे. प्रफुल्ला, हे तू आज बोलते. 10 वर्षापूर्वी आपल्या लग्नाच्या वर्षापूर्वी पुन्हा पुन्हा काढू नका. त्यावर तुम्ही काय बोलणार ते मला माहिती, आणि मी काय बोलणार हेही तुम्हाला चांगलं ठाऊक. इथं 4 चौथ्यात जरा तमाशा पुरे झाला. ठीक आहे, ठीक आहे. चला, संध्याकाळी आपली गाडी येते. ती आल्यानंतर सरळ मुंबईला बोला. तुमची काही ठिकाणी कामं राहिली असतील तर तुम्ही खुशाल जा. मी इथे अजून 2 दिवस तरी राहणार आहे. काय? फिल्म स्टोरी कशी लिहितात ते रविराजांकडनं शिकायचंय मला. नॉनसेन्स. तू इथं एकटी राहणार आहेस? का? मुंबईलाही एकटीच असते की. तुला हट्ट चालवायचा ना, चालवायला काय? तुम्हाला माझ्याबरोबर राहण्याचा हट्ट मी धरला हेच चुकीचं. तू जाणार का? चूक फार मोठी आणि वागच घडली. अजूनही दुरुस्त करा. कुणी हात नाही घालत तुमचे. चला रविराज. You get going. You get going.
त्या सांभाळून परत आणा म्हणजे भयावह